कोणीच कोणाचं नसतं. या जगात कोणीच कोणाचं नसतं. कडू आहे पण सत्य आहे. कडू आहे पण सत्य आहे. या मतलबी जगात कोणीच कोणाचं नसतं. या मतलबी जगात कोणी कोणाचंच नसतं. याचा अनुभव प्रत्येकालाच आला असेल. याचा अनुभव प्रत्येकालाच आला असेल. बोलायला गेलं तर हे सगळे आपलेच असतात. बोलायला गेलं तर हे सगळे आपलेच असतात. पण तो आपला गैरसमज असतो. तो आपला गैरसमज असतो. कारण आपल्याशिवाय या जगात आपलं कोणीच नसतं. कारण आपल्याशिवाय या जगात आपलं कोणीच नसतं. चार नातेवाईक गोड बोलले म्हणून ते आपले होत नसतात. चार नातेवाईक गोड बोलले म्हणून ते आपले होत नसतात. कारण ज्या दिवशी आपले चांगले दिवस असतात, त्या दिवशी सर्व नातेवाईक ते आपल्यासोबत चांगलेच असतात. ज्या दिवशी आपले चांगले दिवस असतात त्या दिवशी हे सर्व नातेवाईक आपल्यासोबत चांगलेच असतात. पण ज्या वेळेस आपली परिस्थिती खराब असते त्यावेळेस हे सर्व नातेवाईक आपल्यापासून लांब जात असतात. आपल्याला इग्नोर करत असतात. आपल्यापासून लांब जात असतात. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत आजूबाजूला सर्व माणसं असतात. आणि जर तुमचा खिसा रिकामा असेल तर तुमची किंमत शून्य आहे. जे मतलबी नातेवाईक असतात ना ते पाठीमागून वार करत असतात. खरं बोलायला गेलं तर हे कोणीच कोणाचं नसतं. फक्त आपलं असण्याचं ते नाटक करत असतात. काही लोक आपल्यासोबत तोपर्यंतच आहेत जोपर्यंत त्यांचा स्वार्थ पूर्ण होत नाही. या जगात कोणीच कोणाचं नसतं. सगळेच कामापुरते गोड बोलत असतात. आई वडील असे दोनच व्यक्ती आहेत. या जगात आई वडील असे दोनच व्यक्ती आहेत. ते आपल्यावरती निस्वार्थपणे प्रेम करत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, अपेक्षा कोणाकडूनच करू नका. जे करायचंय स्वतःच्या जीवावर करा आणि आपला खिस्सा रिकामा ठेवू नका. कारण जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तेव्हाच तुम्हाला मान सन्मान इज्जत दिली जाते. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंतच तुम्हाला मान सन्मान इज्जत दिली जाते. जेव्हा लोकांना तुमच्या चांगल्या गोष्टी सहन होत नसतात, तेव्हा ते जगासमोर वाईट गोष्टी तुमच्या सांगण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून सांगते, आत्मनिर्भर बना. कारण आयुष्याच्या वाईट काळात कोणीच कोणाचं नसतं. जय भीम, जय शिवराय.